हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये मेथीचे थेपले। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मेथी ही स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, हिंग, लाल तिखट, मीठ, सफेद तीळ, अद्रक लसूण मिरची हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे, जिरं, धनिया पावडर आणि हळद। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी गॅसवरती फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे। त्यात मी ॲड करणार आहे 3 ते 4 चमचे एवढं तेल ॲड करून घेत आहे। आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे 1 चमचा जिरं, 3 चमचे सफेद तीळ, थोडंसं हिंग। आता ह्यात ॲड करायचं आहे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, अर्धा चमच हळद। आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला हा आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला ह्याला 5 ते 7 मिनिटं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे मी एका बाउलमध्ये 1 मोठी वाटी एवढं गव्हाचं पीठ ॲड करून घेत आहे। त्यात ॲड करायचं आहे बारीक कापलेली मेथी, 2 चमचे धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमच हळद। मसाला आपला हा इथे थंड झालेला आहे। आता आपण ह्यात ॲड करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ, आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता इथे मी 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं आपण पाणी ॲड करून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण ह्याचे बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत। आता आपले इथे रेडी आहेत गोळे करून आपले इथे रेडी झालेले आहेत। आता सुक्या पिठाच्या सहाय्याने मी थेपला हा व्यवस्थित लाटून घेत आहे। माझा पॅन हा इथे मी गरम करायला ठेवलेला। आता आपण ह्यात टाकणार आहे मेथीचा थेपला। व्यवस्थित आपल्याला दोन्ही साइडने तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित शेकवून घेणार आहोत। थेपला हा आपला व्यवस्थित शेकून झालेला आहे। आता आपण हा सर्व करूया। आणि हा रेडी आहे माझ्या पद्धतीमध्ये मेथीचे थेपले। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली बघायला आवडेल ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।